नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवणार आहे अशी चटपटीत सर्वांना आवडणारी शेवपुरी। पहा, मस्त आणि घरगुती पद्धत आणि एकदम सोपी। चला तर मग बनवूया टेस्टी अशी सर्वांना आवडणारी शेवपुरी। त्यासाठी सर्वात अगोदर मिक्सरच्या जारमध्ये खजूर आणि चिंच टाकून घेतलेले आहे। हे मी 10 मिनिटं शिजवून घेतलेले आहे। अशा प्रकारे ते बारीक करून घ्या। आता बारीक करून घेतलेली खजूर आणि चिंच गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या। अशा प्रकारे चमच्याचा वापर करून गाळून घ्या। पहा, अशा प्रकारे सर्व चोथा बाहेर काढून घ्या। आता याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे। 1 वाटी गूळ हा असा घेतलेला आहे। थोडेसे मीठ, थोडंसं जिरे पावडर आणि थोडंसं लाल तिखट। आता कढई गॅसवर ठेवून याला 10 मिनिटं शिजवून घेणार आहे। पहा, मस्त अधूनमधून ढवळत याला 10 मिनिटं शिजवून घ्या। चांगला असा कलर येऊपर्यंत या गोड चटणीला शिजवून घ्या। पहा, झटपट तयार झालेली आहे गोड चटणी, एकदम सोप्या पद्धतीने। आता गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून दिले आहे। आता तिखट चटणी बनवूया। त्यासाठी इकडे तिखट चटणीसाठी पुदिना, कोथिंबीर, अद्रक, हिरवी मिरची आणि लिंबू घेतलेला आहे। आता सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिक्सरच्या जारमध्ये सर्वात अगोदर कोथिंबीर अशी बारीक कापून घेतलेली टाकलेली आहे। नंतर पुदिना, आता 2 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि यामध्ये बर्फ टाका। बर्फामुळे चटणीला छान असा कलर येतो। तयार आहे हिरवी चटणी, झटपट आणि सोप्या पद्धतीने। पहा, मस्त। आता शेवपुरी बनवून घेऊया। त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते दाखवते। सर्वात अगोदर शेवपुरी घेतलेली आहे। त्यानंतर बारीक शेव आणि अशी मसाला डाळ घेतलेली आहे। बटाटा हा शिजून घेतलेला आहे। कांदा बारीक कापून घेतलेला आहे। हिरवी चटणी आणि गोड चटणी। आता सर्वात अगोदर बटाटा अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने मॅश करून घेत आहे। अशा प्रकारे बटाटा चांगला मॅश करून घ्या। आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे। सर्वात अगोदर थोडासा चाट मसाला मी ह्या बटाट्यामध्ये टाकून घेतला आहे आणि जिरे पावडर, यामुळे छान बटाट्याला टेस्ट येते। आता बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर मिक्स करून घेत आहे। आता शेवच्या पुऱ्या भरून घेत आहे। अशा प्रकारे थोडे बटाटा टाकून शेवपुऱ्या भरून घ्या। आता थोडा करून कांदा त्याच्यावर टाकून घ्या। आता गोड चटणी अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने सर्व पुऱ्यांवर टाकून घ्या। आता तिखट चटणी, तीही चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित अशी पुऱ्यांवर पसरवून घ्या। पहा, मस्त। आता भरपूर अशी शेव त्यावर टाकून घ्या। आता मसाली डाळ ही त्याच्यावर टाकून घ्या। अजून थोडी मी लाल चटणी आणि तिखट चटणी त्यावर टाकून घेतलेली आहे। पहा, मस्त अशी कोथिंबीर टाकून तयार झालेली आहे आपली शेवपुरी। थँक्स फॉर वॉचिंग। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।